आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. एका बाजूला 10वीच्या परीक्षा देण्याचा आनंद आहे आणि दुसरीकडे या शाळेतील शिक्षक व माझ्या मित्रांना सोडून जाण्याचं दुःख आहे. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी या शाळेत आलो होतो. तेव्हा मी खूप घाबरलो होतो, पण आपल्या शाळेतील शिक्षिका श्रीमती सोलाट मॅडम यांनी माझ्यासाठी माझी आईची भूमिका घेतली. मला कोणत्याही चुकीला न मारता त्यांनी मला प्रेमळ स्वभावाने समजावून सांगितले. मला एखादं उदाहरण येत नसेल तर मॅडम नेहमी म्हणायच्या, प्रयत्न तर कर, नाही आलं तर मी जाऊन समजावून सांगते. मॅडम, तुमचं मनापासून आभार मानतो. त्यानंतर मी आत्ता 8वीमध्ये आलो. तेव्हा मी मराठी मीडियमला होतो. तर सरांना मी विनंती केली की सर मला इंग्लिश मीडियमला घ्या. ते म्हणजे श्री एकनाथ पालवे सर. पालवे सरांनी नेहमी मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागवले. ते मला काही असे काम सांगायचे जेणेकरून मला त्यातून काही ना काही शिकायला मिळेल. सर माझ्यावर काही जबाबदाऱ्या पूर्ण भरोशाने सोडायचे आणि त्या जबाबदाऱ्या मी त्यांचं विश्वास न तोडता पूर्णही करायचो. सर वर्गात नेहमी म्हणायचे की मामा माझं अर्ध काम करतो. तर सर तुमचं मी ते काम नाही तर एका गुरुच्या आज्ञेचं पालन करत होतो. सर तुम्ही आत्तापर्यंत मला ज्या पण जबाबदाऱ्या दिल्यात त्यातून मला काही ना काही शिकायला मिळालंय. सर तुम्ही नेहमी सर्वांना सांगत राहतात ज्याला पण मोठा माणूस व्हायचंय त्यांनी डोक्यावर बर्फ, तोंडात साखर व पायाला भिंगरी ठेवावी. सर तुमचं मनापासून आभार मानतो. सर तुम्ही मला आतापर्यंत जे काही शिकवलंय त्याचं नक्कीच मी काहीतरी फळ करून दाखवणार. त्यानंतर आमचे शिंदे सर आम्हा सर्वांसोबत एका मित्राप्रमाणे राहतात. आज शिंदे सर इथे नाहीत, पण त्यांची मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की मी सरांकडे जेव्हा पण स्वाध्याय किंवा गृहपाठ घेऊन जायचो तेव्हा मला सर एवढंच वाक्य बोलायचं की ओंकार तुला अजून अक्षर सुधारावं लागेल. सर तुम्ही मला माहिती नाही तुमचं असं म्हणण्यामागचं काय कारण असेल, पण सर तुम्ही असं म्हणल्यामुळे माझं अक्षर अजूनही सुधारले. सर तुमचं पण मनापासून आभार मानतो. अजून खूप शिक्षकांविषयी बोलण्यासारखं आहे, पण मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो. त्यांनी मला खूप काही शिकवले. त्यांनी मला पुस्तकी ज्ञान नाही दिले तर या जगात जगायचे कसे हेही शिकवले. त्यामुळे मी आज एक चांगला विद्यार्थी म्हणून उभा आहे. मी आज तुम्हा सर्वांना सोडून जात आहे, पण तुमच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील. मी तुम्हाला सर्वांना खूप मिस करेल. बोललो असेल उलटू कोणाला झाल्या असतील चुका, बोललो असेल उलटू कोणाला झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. धन्यवाद.